जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एकदा आरोग्य विभाग अंतर्गत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ती तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला या जाहिरातीचा माहिती पाहायला जो व्हिडिओ आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत। बघा, ही जी जाहिरात आहे ही 7 मे 2025 या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय शरीर आरोग्य अभियान NUHM व 15वा वित्त आयोग त्याच्यामधील राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जो आहे त्याच्या अंतर्गत खाली जे पद दिलेले आहेत या पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, धुळे महानगरपालिका यांच्या अंतर्गत ही पदभरती होत आहे। अर्ज स्वीकारण्याचा दिनांक बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 मे पासून ते 23 मे पर्यंत असणार आहे। 23 मे ही शेवटची तारीख असणार आहे फॉर्म फिल करायची। त्याच्यामध्ये तुम्हाला शासकीय जे सुट्ट्या आहेत जसं की रविवार असेल, त्यानंतर आता मध्ये जे काही सुट्ट्या आलेल्या आहेत या सगळ्या सुट्ट्या वगळून त्या दिवशी कामकाजाच्या दिवशी तुम्हाला अर्ज स्वतः नेऊन द्यायचे आहेत किंवा तुम्ही तिथं पोस्टाने सुद्धा पाठवू शकता। अर्ज स्वीकृत करण्याचं ठिकाण बघा, मुख्य टपाल शाखा धुळे महानगरपालिका धुळे या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचे आहेत किंवा पोस्टानं पाठवायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, वेळ असणार आहे सकाळी 10:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। अर्ज स्वीकृत पद्धत जी आहे ती रजिस्टर टपालाने किंवा हस्तदेय पद्धतीनं म्हणजे तुम्ही पोस्टानं पाठवू शकता किंवा स्वतः नेऊन देऊ शकता। जे काही तक्ता दिलेला आहे त्याच्यातले 1, 2 व तक्ता क्रमांक 3चे जे पद आहेत या पदांसाठी मुलाखत सुद्धा होणार आहे। कोणते पद आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोबायोलॉजिस्टचं एक पद आहे, तुम्हाला MBBS MD क्वालिफिकेशनवर अप्लाय करायचं आहे। 18 ते 38 वर्ष, वयोमर्यादा 75,000 रुपये पेमेंट, एकच पद आहे ओपन कॅटेगरीसाठी। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी अर्धवेळसाठी 4 पद आहेत। MBBS क्वालिफिकेशन असेल तर अप्लाय करू शकणार आहात। 18 ते 70 वर्षाची वयोमर्यादा, 30,000 रुपये मासिक पेमेंट मिळणार आहे। पब्लिक हेल्थ मॅनेजरचं पद असणार आहे, त्याच्यासाठी एनी ग्रॅज्युएशन इन मेडिकल, 18 ते 2.5 वर्षाची वयोमर्यादा, 35,000 रुपये पेमेंट आणि ओपनसाठी 1 जागा असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ANM साठी जागा आहेत बघा, स्टाफ नर्ससाठी या जागा असणार आहेत। GNM आणि BSc नर्सिंगसाठी खूप जास्त जागा निघत असतात, पण याच्यासाठी जे इथं जे जागा निघालेल्या आहेत त्यांच्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन फक्त ANM असणार आहे। 10वी नंतर किंवा 12वी नंतर तुम्ही ANM केलेलं असेल आणि त्याचबरोबर तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे। 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन आणि तसेच 18 ते 43 वर्षापर्यंत जे काही कॅटेगरी आहेत, रिझर्व कॅटेगरी आहेत, त्यांची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। 18,000 रुपये प्रतिमाह पेमेंट आहे। यामध्ये SC साठी 1, ST साठी 5, SC BC साठी 1, EWS साठी 1 आणि ओपनसाठी 1 जे आहे ते समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार पद ठेवण्यात आलेले आहेत। TBHV साठी 1 पद आहे, 17,000 रुपये पेमेंट असणार आहे। STS साठी सुद्धा 20,000 पेमेंट आहे, एकच पद आहे। बॅचलर इन सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करता येणार आहे। बघा, हे तक्ता क्रमांक 2 जे आहे त्याचे थेट मुलाखत होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जर फिजिशियन असेल किंवा तुमचं गायनाकोलॉजिस्ट असतील, ऑप्थोमॉलॉजिस्ट असतील, डर्मॅटॉलॉजिस्ट असतील, सायक्रॅटिस्ट असतील किंवा ENT स्पेशलिस्ट असतील, या डॉक्टरांच्या ज्या भरत्या आहेत ते या तक्ता 2 मध्ये प्रमाणे होणार आहेत। अटी व शर्ती, शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रम तपशील जो आहे तो तुम्ही इथं पाहून घ्यायचा आहे। प्रत्येक गोष्टीला आपण वेळ दिला तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत आपण तेवढ्याच कव्हर करणार आहोत। कागदपत्र आणि प्रमाणपत्र सादर करणे बघा, अर्जदाराने अर्जामध्ये नोंदविलेल्या माहितीबरोबर सर्व कागदपत्र, प्रमाणपत्र, त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर जे काही आवश्यक कागदपत्र आहेत हे स्वतःच्या छायांकित प्रती म्हणजेच तुम्हाला त्याचा एक झेरॉक्स काढायचा आहे आणि त्याच्यावर स्वतःची सिग्नेचरसुद्धा करायला विसरायचं नाही आहे। अर्ज शुल्क धनाधारक प्रकारे बघा, तुम्हाला जे हे आहे फीस आहे ती तुम्हाला डिमांड ड्राफ्ट स्वरूपात भरायची आहे।
राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपयाचा तर राखीव कॅटेगरीसाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढणं गरजेचं असणार आहे. डिमांड ड्राफ्ट काढायचं नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो? धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, धुळे कॉर्पोरेशन इंटेलिजंट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावानं तुम्हाला जो धनादेश आहे, DD आहे, तो DD काढायचा आहे. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक व सुस्पष्ट अक्षरात लिहायची आहे. त्यानंतर बघा तुमची वयोमर्यादा जी आहे ती 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे ओपन कॅटेगरी, आणि 18 ते 43 वर्षापर्यंत रिझर्व कॅटेगरी जे आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे. लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचं आहे. त्याचा फॉर्मॅटसुद्धा मी या PDF सोबत आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊन टाकतो. उमेदवारांनी फोटो आणि जे स्वाक्षरी आहे बघा, तुम्ही आता सध्याच्या स्थितीत जो आहे तो फोटो काढायचा आहे. जुना फोटो वगैरे तिथं द्यायचा नाही आहे, आणि सिग्नेचरसुद्धा व्यवस्थित करायचे आहे. गुणांकन पद्धती बघा, तुम्हाला जे काही क्वालिफिकेशनवर फॉर्म भरताय त्याच्यात डिवायडेशन करून 50 मार्क. ज्यांना थेट मुलाखत आहे त्यांच्यासाठी हा सिलेबस आहे. 50 गुणांचा एक्सपिरियन्स असणार आहे, 10 गुणांचा एक्सपिरियन्स असणार आहे. 50 गुण तुम्हाला तिथं देऊन 100 मार्क जे आहेत ते कन्सिडर केल्या जाणार आहेत. सरळ सेवेने म्हणजेच विदाऊट ज्यांचं मुलाखतीवर जे पद आहेत त्यांच्यासाठी शेवटच्या मार्काला डिवाईड करून 50 गुण. त्याचबरोबर अंतिम जे 20 गुण आहेत ते तुम्हाला जर तुमचं इतर क्वालिफिकेशन झालं असेल तर त्याच्यात 20 आणि तुमचा एक्सपिरियन्सला 30 असे पूर्ण 100 मार्क जे आहेत ते केले जाणार आहेत. आवश्यक सूचना वगैरे ज्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्या शेवटी PDFच्या शेवटी तुम्हाला इथं त्यांनी फॉर्म दिलेला नाही आहे, तर तुम्हाला फॉर्म कुठं मिळणार आहे बघा, त्यांनी इथं वेबसाईट दिलेली आहे www.dhulecorporation.org. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, या PDF सोबत मी फॉर्मसुद्धा डाउनलोड करून आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो, त्यामुळं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.